श्रोते हो नमस्कार. राम राम विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो. हॅलो, कसे आहात? आनंदात ना? आपण स्वयंविकासासाठी जीवनकौशल्य शिक्षण आवश्यक आहे म्हणतो आणि त्याविषयी मार्गदर्शन करणारे लेखक डॉक्टर R. A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी. यातील आज आपण ऐकणार आहोत दिवस 7वा, संधीचे सोने करा. सादर करीत आहे आपली अर्चनाताई. चला तर मग ऐकूयात. मार्गदर्शनपर दिवस 7वा, संधीचे सोने करा. वर्गात मुले एकमेकांच्या वहीत काहीतरी पाहत होती. काही जण आपली वही दुसऱ्याला दाखवताना आडेवेडे घेत होती. तरी पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसत होती. वेगळाच गृहपाठ मुलं करून आली होती. त्यांनी त्यांची रोजनिशी लिहिली होती. ज्यांची रोजनिशी भरगच्च होती, नियोजनाप्रमाणे सगळं काही केलं होतं, ती अगदी आनंदाने आपली रोजनिशी दुसऱ्यांना दाखवत होती. मात्र बऱ्याच विद्यार्थ्यांचं काही ना काहीतरी करायचं राहून गेलं होतं. ती निराश दिसत होती. कपडे धुवायचं राहूनच गेलं, कल्याणी म्हणाली. खेळातच जास्त वेळ गेला, रमेश म्हणाला. बऱ्याच दिवसांनी मामा आले होते, मग त्यांच्याशी गप्पा मारताना दिवस कुठं गेला कळलंच नाही, सचिनने सांगितले. मुले आपापलं नियोजन कसं कोलमडलं ते एकमेकांना सांगत होती. एवढ्यात सर वर्गात आले आणि वर्ग एकदम चिडीचूप झाला. त्यांनी वर्गावरून एकदा नजर फिरवली. मुलांच्या हातात वह्या दिसत होत्या. म्हणजे त्यांनी रोजनिशी लिहिली आहे हे सरांच्या लक्षात आले. लिहिलीत का रोजनिशी? सरांनी विचारले. हो, बहुतेकांनी माना डोलावल्या. ज्यांची रोजनिशी चांगली होती ती मुलं आपापल्या वह्या घेऊन सरांच्याकडे सरसावली. सरांनी त्यांच्या वह्या पाहिल्या आणि शाबासकी दिली. पण काही जणांनी आपली जागाच सोडली नाही. आपल्या वहीतच डोकं खुपसून बसली होती. सरांनी ओळखलं की त्यांच्या रोजनिशीत काहीतरी कमतरता आहे. मुलांनो, शांतपणे ते बोलायला लागले. मुलांनो, रोजनिशी लिहिण्याचे फायदे आता तुमच्या लक्षात आले असतील. सांगता का तुम्हाला काय फायदे झाले ते? हो सर, सगळी कामं नियोजनाप्रमाणे करण्याचा आपण प्रयत्न करतो, माधुरीने अभिमानानं सांगितलं. आपला वेळ वाया जात नाही सर, राजेश म्हणाला. नियोजनाप्रमाणे काही करायचं राहून गेलं तर वाईटही वाटतं सर, कल्याणी अगदी नाराजीच्या सुरात म्हणाली. काही हरकत नाही, समजावण्याच्या सुरात सर म्हणाले. तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे जे काल राहिलं ते पुढच्या दिवसाच्या नियोजनात घ्यायचं, पण ते करायचं, सोडून द्यायचं नाही. दुसऱ्या दिवसाचे काम वाढू देत. काही दिवस त्रासाचं वाटेल, पण सवय होईल आणि त्याचा फायदा तुमच्या नंतर लक्षात येईल. त्यावेळी तुमचे अनुभव तुम्ही मला सांगा. थोडे थांबून सर म्हणाले. आज माझ्या नियोजनात मी तुम्हाला एक कथा सांगायचं ठरवून आलो आहे. सांगा सांगा सर, एकच गलका झाला. ऐका तर, एक चित्रकार असतो. त्याने एक सुंदर चित्र काढले आणि ते एका चित्र प्रदर्शनात ठेवले. चित्र सुंदर होते, त्यात कल्पकता होती. प्रेक्षक त्या चित्राजवळ थांबत, न्याहाळून पाहत आणि वाह असा उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडे. परंतु त्या चित्राचा अर्थ मात्र त्यांना कळत नव्हता. त्यात काहीतरी गूढता होती, कारण ते चित्र एका सुंदर स्त्रीचे होते. आता सुंदर स्त्रीचे चित्र कोणाला आवडत नाही? मुलं हसली. पण त्या सुंदर स्त्रीचा चेहरा तिच्या लांब सडक केसांनी बराचसा झाकलेला होता आणि तिच्या पायाला पंख होते. आता स्त्री, पंख कोणाला काहीच कळेना, म्हणून त्यांनी त्या चित्राच्या चित्रकाराचा शोध घेतला आणि त्यालाच विचारले, हे चित्र कशाचे आहे? यावर तो म्हणाला, संधीचे आहे. सर थोडे थांबले. सर्वांच्या चेहऱ्यावर नजर फिरवली. मुलं गोंधळात पडलेली दिसली. काय काय समजला चित्राचा अर्थ? सरांनी विचारले. 2-3 ठिकाणाहून आवाज आले.
तुमच्याप्रमाणेच त्या प्रेक्षकांनाही काही अर्थ लागेना. म्हणून त्यांनी चित्रकारास विचारले, म्हणजे या चित्राचा आम्हाला अर्थ समजला नाही, तुम्हीच सांगा. मग तो चित्रकार म्हणाला, जेव्हा संधी येते तेव्हा ती ओळखू येत नाही आणि ओळखायला उशीर झाला तर ती भुर्रकन उडून जाते. काही आलं लक्षात? थोडं थांबून सरांनी विचारलं. हो सर, सरस्वती म्हणाली. त्या स्त्रीचा चेहरा केसांनी झाकल्यामुळे ती ओळखू येत नाही आणि तिच्या पायाला पंख असल्यामुळे ती भुर्रकन उडून जाते. शाब्बास. तर संधीचे हे असे आहे. उत्कर्षाची संधी प्रत्येकालाच मिळत असते. थोर विचारवंत कार्डिनल म्हणतात की असा एकही मनुष्य नसेल की ज्याला भाग्योदयाची एकही संधी मिळाली नसेल. तो जर संधीच्या आगमन प्रसंगी निद्रित असेल, संधीची त्याला अशुद्ध बुद्धही नसेल, तर आलेली संधी त्याच पावली परत जाते. पण तिचे स्वागत करायला तो तयार असेल, आनंदाने उत्साहाने तिची वाट पाहत असेल, तर त्याला यशोमार्ग तात्काळ सापडतो. यालाच संधीचे सोने करणे असे म्हणतात. संधीचे सोने करणारे उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होय. 11 सप्टेंबर 1893. हो, 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माविषयी विचार मांडण्यासाठी त्यांना फक्त 5 मिनिटांची संधी देण्यात आली होती. 5 मिनिटांची संधी देण्यात आली होती म्हणण्यापेक्षा खरे तर त्यांनी ती मिळवली होती. उंची वस्त्रे घातलेल्या पंडितांच्या प्रचंड सभेत भगवी वस्त्रे घातलेल्या साधूसारख्या दिसणाऱ्या विवेकानंदांना तेथील संयोजक भाषण करण्यास परवानगी देईनात. शेवटी विवेकानंदांनी त्यांना खूप विनंती केल्यावर त्यांना फक्त 5 मिनिटात हिंदू धर्माविषयी आपले विचार मांडण्यास सांगितले. आणि काय आश्चर्य, केवळ 5 मिनिटांच्या भाषणाने स्वामी विवेकानंदांनी ती परिषद मंत्रमुग्ध करून सोडली हो. पुढेही 17 दिवस परिषद चालली. रटाळ भाषणे ऐकून लोक उठून जाऊ लागले की संयोजक सांगत, स्वामी विवेकानंद थोडा वेळ बोलणार आहेत. मग तेवढ्यासाठी लोक थांबत. पुढे लोक आग्रहास्तव 3 वर्ष त्यांनी अमेरिकेत राहून अनेक व्याख्याने दिली. हिंदू धर्माची पताका त्यांनी जगात उंचावली. केवळ 5 मिनिटांची संधी. स्वामी विवेकानंदांनी संधीचे सोने केले. ऐकता ऐकता मुलंही मंत्रमुग्ध झाली होती. उत्स्फूर्तपणे मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. झाडावरून खाली पडणारे फळ अनेकांनी पाहिले, परंतु न्यूटनने जेव्हा ते पाहिले तो क्षण ही त्याची अमूल्य संधी होती. ते फळ खालीच का पडले, वर का गेले नाही, या एकाच विचाराने न्यूटनला पछाडले आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून विज्ञानाच्या क्षेत्रात ते अजरामर झाले. एका क्षणाची संधी. तुम्हाला माहीत आहे का, एका गरीब घिसाड्याच्या मुलाला पुस्तक बांधणीच्या दुकानात काम मिळाले आणि तीच त्याने संधी समजली. बाइंडिंगसाठी येईल ते पुस्तक तो वाचायचा. त्यातील विशेष करून त्याला विद्युतशास्त्रावरची पुस्तके फार आवडायची. त्यातून त्यास हम्फ्रे डेव्ही या वैज्ञानिकास भेटण्याची इच्छा झाली. लंडनच्या रॉयल सोसायटीत हम्फ्रे डेव्ही यांची व्याख्याने होत असत, पण त्याला तेथे कोण सोडणार. मग खिडकीत उभे राहून तो ती व्याख्याने ऐकू लागला. त्याची ती धडपड पाहून कोणीतरी त्यास हॉलमध्ये प्रवेश मिळवून दिला. मग काय, संधीच. सर्व व्याख्याने ऐकून त्याने ती आपल्या सुंदर अक्षरात लिहून काढली आणि त्याचे एक पुस्तक तयार करून, म्हणजेच बाइंडिंग करून ते हम्फ्रे डेव्ही यांच्या पत्त्यावर पाठवून दिले. सोबत एक विनंती अर्ज केला की त्यांच्या प्रयोगशाळेत त्यास झाडूवाल्याचे तरी काम मिळावे. पण हम्फ्रे डेव्ही यांनी त्यास ओळखून प्रयोगशाळेत काम करण्याची संधी दिली. पुढे ते विद्युतशास्त्राचे संशोधक म्हणून नावारूपाला आले.
मिळालेल्या संधीचे सोने करणारे ते होते मायकेल फॅरेडे. येतंय का काही लक्षात? वर्गात शांतता पसरली. एवढ्यात विक्रम म्हणाला, सर, ती माणसं मोठी होती. पण ती आपल्यासारखीच माणसं होती. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, 2 कान असणारी आणि संधीसुद्धा कधी भेदभाव करीत नाही. सर्वांनाच समान संधी असते. जो तिचा लाभ घेतो तो सामान्य असतो. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात उत्कर्षाची एक संधी येते आणि शेक्सपियर म्हणतात त्याप्रमाणे त्या संधीच्या लाटेवर जे स्वार होतात आणि जे स्वार होऊ शकतात तेच पुढे जातात, यशस्वी होतात. लाटेची उंची पाहून जो घाबरतो तो मागे राहतो. अरे पण लाट कधीतरी ओसरणारच ना. अशा वेळी स्वार होणारा सुद्धा किनाऱ्यावर येतो. गरज आहे ती संधी पकडण्याची, त्या संधीच्या लाटेवर स्वार होण्याची. पण सर, संधी कधी आणि कशी येते कळतच नाही, वनिता म्हणाली. त्यासाठीच मी सुरुवातीला कथा सांगितली ना. संधी आपल्या आसपासच असतात. शाळेत तुम्हाला शिक्षक गाणे म्हणायला, कविता म्हणायला सांगतात, भाषण करायला सांगतात. या संधीच नव्हेत काय. पण आपण मात्र मी नाही, मला नको करीत जागचे हलत नाही. गमावली की नाही संधी? सांगा. घरात काम करण्याची संधी असते. करतात का कामे? रस्त्याने चालताना एखादा अपघात डोळ्यासमोर घडला तर मदत करण्याची संधी असते. पावसाळ्यात धबधबा निहाळता येतो तर निरभ्र आकाशात ताऱ्यांचा शोध घेता येतो. शेतात डोलणारी पिके तर संधीचा खजिनाच. पशुपक्ष्यांचे जगणे अनेक गोष्टी शिकवून जातात. अरे पावला पावलाला संधी असते. पण सर, सगळंच कसं जमणार? विवेकने विचारले. मी कुठं म्हणतो सगळंच जमलं पाहिजे म्हणून. आपण दुसऱ्या दिवशी जे ध्येय निश्चित केले आहे तेच डोळ्यासमोर ठेवायचे आणि त्या संबंधाने संधी येताच ती पकडायची. ती निसटली की कायमचीच गेली. मग हळहळून काय उपयोग? अशी माणसं आयुष्यात नेहमी तक्रार करताना दिसतात. मला संधीच मिळाली नाही, नाहीतर मी हे केले असते, ते केले असते, असं काहीतरी समर्थन करायचं. याला काही अर्थ नाही. एम हिदायतुल्ला म्हणतात, कोणतीही संधी दुसऱ्यांदा कधीही दार ठोठावत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या पहिल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तुमच्या आवडीची ती संधी आहे ना, मग वाट कशाला बघायची? वर्ले हे विचारवंत आपणास सांगतात, तुम्ही अंतःकरणापासून उद्योगी आहात काय? जर असाल तर चालू क्षण व्यर्थ दौडू नका. जी गोष्ट तुम्ही करू इच्छिता किंवा ज्या गोष्टीची तुम्ही सुखस्वप्ने रंगवता ती गोष्ट करण्यास आरंभ करा. चाणक्य यांनी सांगूनच ठेवलं आहे की काही करण्याची प्रेरणा जेव्हा होते तोच उचित मुहूर्त होय. ती वेळ टळली तर सफलताही टळते. सर थांबले, गंभीर दिसू लागले. लवकर काही बोलेनात. मुलांनाही आश्चर्य वाटले. सरांच्याकडे ती बघतच राहिली. सर दीर्घश्वास घेऊन बोलू लागले. मुलांनो, तुमच्याशी बोलता बोलता एक प्रसंग आठवला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात BEd अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यासाठी महाराष्ट्रातून शिक्षण क्षेत्रातील काही मंडळींना बोलावलं होतं. सुदैवाने माझाही त्यात समावेश होता. आमचे गट पाडण्यात आले. पहिल्या दिवसाच्या चर्चेनंतर सायंकाळी आम्हाला स्वाध्याय देण्यात आला. प्रत्येक गटाने दिलेल्या विषयावर गटात चर्चा करून गटप्रमुखाने दुसऱ्या दिवशी सर्वांपुढे त्याची मांडणी करावी असे सांगण्यात आले. आम्हा सर्वांची सोय विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये केली होती. आमचे गुरुवर्य डॉक्टर VS देशपांडे सर आमचे गटप्रमुख होते. जेवण झाल्यावर आम्ही एकत्र जमलो. दिलेल्या विषयावर चर्चा केली, मुद्दे निश्चित केले, टिपणे काढली
आणि उठताना सर म्हणाले, आमच्या गटाच्या वतीने उद्या सभागृहात ही मांडणी कुंभार करतील. त्यावेळी मी झटकन म्हणालो, नाही सर, ती तुम्हीच करा. क्षणभर थांबून सर म्हणाले, ठीक आहे. प्रत्येक जण आपापल्या खोलीत गेले. पण का कोणास ठाऊक मला आपण काहीतरी चूक केल्यासारखे वाटू लागले. सरांनी आपल्यावर एवढा विश्वास टाकला आणि आपण नाही म्हणालो. माझी पावले सरांच्या खोलीकडे वळली. बेल वाजवली. सरांनी दार उघडले. अरे कुंभार, का हो? सर, मी उद्या प्रेझेंटेशन करतो. सर हसले आणि म्हणाले, कुंभार, आम्ही तुम्हाला संधी देतो. घ्यायची की नाही ते तुम्ही ठरवायचे. दुसऱ्या दिवशी मी आमच्या गटाचे प्रतिनिधित्व केले आणि ते सर्वांना आवडले. केलेले प्रेझेंटेशन सर्वांना आवडले हा भाग वेगळा, पण सरांचे ते वाक्यसुद्धा आठवते आणि कळते. संधी कशी सहजासहजी येते. सारी मुले मंत्रमुग्ध झाली होती. कान टवकारून ऐकत होती. आपलं बोलणं त्यांच्यात चांगलं रुजतं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. ही संधीच आहे हे सरांनीही ओळखले आणि पुढे आणखी काही दाखले देत म्हणाले, संधी कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. ती तुम्हीच ओळखायची आणि कामी लावायची. फर्गसन नावाच्या एका धनगराच्या मुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. गुरे चारताना काचेच्या तुकड्यातून पाहता पाहता त्याने ताऱ्यांचा आणि त्यांच्या गतीचा शोध लावला. ते एक मोठे खगोलशास्त्रज्ञ बनले. जॉर्ज स्टीफन्स यांना विसरू नका. खाऱ्या पांढऱ्या मातीचे तुकडे आणि कोळशाच्या कांड्या यांच्यावर गणिताचे नियम शिकले. म्हणून थोर विचारवंत E.H. चेपिन असे म्हणतात, सर्वोत्तम मनुष्य तो नव्हे की जो संधीची वाट पाहत बसतो. हाती आलेल्या संधी कमी प्रतीच्या लेखून त्याकडे दुर्लक्ष करतो आणि संधी न मिळण्यावर आपल्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडतो. तर सर्वोत्तम मनुष्य तोच की जो सामान्य संधीतून उज्ज्वल आणि मार्गदर्शी विजय प्राप्त करतो. लाखो संधींची परीक्षा करतानाही तुम्हाला योग्य संधी क्वचित सापडेल. तुमच्या आसपासच्या वातावरणात हजारो दुर्लक्ष झालेल्या अनाथ संधी तुमच्या नायकत्वाची वाट पाहत असतात. तुमच्यात इच्छाशक्ती असेल, काम करण्याची ताकद आणि हिंमत असेल तर तुम्ही स्वतःच त्याच्यातून उज्ज्वल यश विकसित करू शकाल. बोलता बोलता सरांचे लक्ष कोपऱ्यातील एका मुलाकडे गेले. एका वाडीतून येणारा राजू होता तो. ऐकण्यात तल्लीन होऊन गेला होता, मात्र बोलत तर काहीच नव्हता. म्हणून त्याला बोलतं करण्यासाठी सरांनी थेट त्यालाच विचारलं, राजू, कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हो सर. मग गप्प का? तो काहीच बोले ना. अरे, तुला काही संधी मिळेल की नाही? हो हो. जे जे म्हणून चांगले काम तुम्हाला करायला मिळते ती संधीच असते. मग ते तुमच्यासाठी, आईवडिलांसाठी, भाऊ बहिणींसाठी, मित्रांसाठी, समाजासाठी, पशुपक्ष्यांसाठी, अगर निसर्गासाठी, कोणासाठीही असेल. तुम्ही शिकता आहात ही एक संधीच आहे. आज आपल्या देशात अशी लाखो मुलं आहेत ज्यांना साधं शिक्षणही मिळत नाही. खेळ, वक्तृत्व, गायन, संगीत, कार्यानुभव, प्रयोग या सगळ्या संधीच आहेत. लक्षात ठेवा. पण यातलं नेमकं काय करायचे? सगळ्याच संधी म्हटलं तर सगळंच कसं करायचं सर? शाळेत जे काही होईल ते आम्ही करतोच की, सुवर्णा गोंधळून म्हणाली. हां, ते आपल्या आवडीवर अवलंबून असतं. कोणाला खेळाची आवड असेल तर त्याने जिथं तिथं खेळायला मिळेल, खेळाचे मार्गदर्शन मिळेल ते घ्यायचं आणि खेळात नाव कमवायचे. वक्तृत्व कलेत ज्याला गोडी असेल त्याने भाषण करण्याची संधी कधीही सोडू नये. अभ्यास आवडणाऱ्याने अभ्यास करायचा आणि ज्ञानी व्हायचं. गायक बनावं वाटणाऱ्याने शाळेत गाणं म्हटलं की म्हटलंच पाहिजे. यातला कोणताही गुण तुम्हाला अत्युच्च टोकावर घेऊन जातो. सर,
आम्ही असा कधी विचारच केला नव्हता. कस्तुरी आश्चर्यचकित होऊन म्हणाली. काही हरकत नाही, पण आता प्रत्येक कामाकडे त्या दृष्टीने पहा. ऑस्टिन फेल्प्स यांचे वाक्य लक्षात ठेवा. सतर्कतेने संधीची वाट पाहणे, साहसाने आणि कौशल्याने संधी प्राप्त करणे, शक्ती आणि दृढतापूर्वक संधीचा फायदा घेऊन कार्य यशस्वी करणे, हेच मनुष्याला यशस्वी करणारे गुण. हाच मनुष्याला यशस्वी करणारा मार्ग. थोडे थांबून सर म्हणाले, मुलांनो, श्रम करायला मिळणे ही सुद्धा एक संधीच आहे. ती कशी काय सर? स्नेहाने विचारले. त्या संबंधी आपण उद्या पाहूया, चालेल? असे म्हणून सर थांबले. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तर आपल्या लक्षात आलंच आहे, संधी ही प्रत्येकाला मिळत असते. फक्त ती संधी जाणून घेता आली पाहिजे, ओळखता आली पाहिजे आणि त्या संधीचे सोने करता आले पाहिजेत. मग त्यासाठी कितीही कष्ट करण्याची मनाची तयारी हवी. लेखक डॉक्टर R.A. कुंभार यांनी लिहिलेले पुस्तक संवाद विद्यार्थी मित्रांशी यातील आज आपण ऐकला भाग 7 अर्थात दिवस 7 संधीचे सोने करा. आपल्यासाठी हा भाग सादर केला आपल्या अर्चनाताईने, म्हणजेच अर्चना अभिजित भांडारकर. उद्या आपण भेटणार आहोत नवीन मार्गदर्शक दिवसासह. दिवस 8 शारीरिक श्रम करा. तोपर्यंत संधीचा नक्कीच विचार आपण सारे करूयात. उद्या आपण भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत घरीच राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. सर्वांनी काळजी घ्याल. धन्यवाद. वंदे भारत, जोडो भारत.